सिंह रास. सिंह रास हे 12 राशींपैकी 5वी रास आहे. या राशीची आकृती सिंहासारखी आहे. सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे. वार रविवार असून अंक 1 आणि 4 आहे. शांत लक्षणे, स्थिर स्वभावाची, वृद्ध किंवा जीर्ण आचरणाची, पांडुगौरवर्णी, तमोगुणी, अग्नितत्वाची, दिनबली, वनचारी, पित्त प्रकृतीची, क्षत्रिय जातीची अशी ही विषम राशी आहे. शरीरातील पोट, पाठ, रक्त, हृदय यावर सिंह राशीचा अंमल किंवा स्वामित्व आहे. विद्वत्ता आणि भाषाज्ञान हे या राशीचे गुण असून मनोरंजन आणि संरक्षणाशीही या राशीचा संबंध येतो. सिंह राशीचे व्यक्ती कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यामध्ये अगदी हुशार असतात. ते अजिबात वेळ लावत नाही. यांची निर्णय क्षमता खूप जलद आणि पक्की असते. या व्यक्ती त्यांच्या मनावर अगदी ठाम असतात. त्यांच्या मतावर अगदी ठाम असतात. ते कधीही कोणासाठीही त्यांचे मत बदलत नाहीत. सोबतच ते खूप तत्ववादी असतात. हे लोक त्यांचे तत्व अगदी मरेपर्यंत जपतात. काहीही झाले तरी ते त्यांच्या तत्वांना तडा जाऊ देत नाहीत. हे व्यक्ती त्यांचे तत्व आणि नियमांना फार महत्त्व देतात. या व्यक्तींना आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात करायला खूप आवडते. यासाठी ते नेहमी तत्पर असतात. सोबतच धाडशीही असतात. कोणत्याही बाबतीमध्ये निर्भीडपणे ते सामोरे जातात आणि त्या गोष्टींवर ते मात करतात. या व्यक्तींचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट असतो. ते कोणत्याही प्रकारच्या द्विधा मनस्थितीमध्ये कधीच अडकत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीत अगदी क्लिअर असतात. सिंह व्यक्ती अगदी कर्तव्यपरायण असतात. एकनिष्ठ असतात. नेतृत्व करणारे असतात. असे हे सर्व सिंह राशीचे स्वभाव आहेत. तर ही पाहिली आपण एक थोडक्यात माहिती सिंह राशीबद्दल. आता येणारं हे 2024 वर्ष सिंह राशीसाठी कसं असणार आहे ते आपण पाहूयात. कौटुंबिक जीवनासाठी वर्षाची सुरुवात सिंह राशीसाठी मिश्रित स्वरूपाची किंवा संमिश्र स्वरूपाची अशी असणार आहे. केतू दुसऱ्या भावात आहेत. त्यामुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतील आणि कुटुंबामधील परस्पर समजूतदारपणाही जरा कमी दिसून येईल. शुक्र आणि बुध तुमच्या चतुर्थ भावात आहेत. त्यामुळे कौटुंबिक सुख सुविधामध्ये वाढच होईल. कुटुंबाचे सहयोग तुम्हाला प्राप्त होईल. घरामध्ये सुख शांती नांदेल. घरामध्ये आनंदी वातावरण राहील. वर्षाच्या मध्यामध्ये म्हणजेच 1 मेला गुरु तुमच्या दशम भावात प्रवेश करेल. तेथून द्वितीय आणि चतुर्थ भावावर दृष्टी टाकेल आणि त्यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुख आणि शांती प्रस्थापित होईल. वर्षाच्या सुरुवातीला भाऊ बहिणीसोबतचे संबंध संतुलित आणि उत्तम राहतील आणि वर्षाच्या शेवटी माता पित्यांसोबत तुमचे संबंध अनुकूल राहतील. ह्या वर्षी प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचे पूर्ण सहयोग प्राप्त होतील. तरीही विशेष करून वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. या काळात ते आजारी पडण्याची शक्यता आहे. जर तुम्ही संतानासाठी प्रयत्न करत आहात तर वर्षाची सुरुवात म्हणजेच पूर्वार्ध यासाठी खूपच अनुकूल आहे. तुम्हाला एक आज्ञाकारी उत्तम संतान प्राप्त होण्याचे प्रबळ योग दिसत आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एक वेगळीच तुम्हाला अनुभूती किंवा आनंद तुम्ही प्राप्त करून घ्याल किंवा अनुभवाल. ज्यांना आधीच संतान आहेत त्यांच्यासाठी वर्षाची सुरुवात थोडीशी कमजोर राहील. तुमच्या संतानाच्या स्वभावामध्ये थोडीशी उग्रता तुम्हाला जाणवेल. तुमचे ते कोणतीच गोष्ट ऐकणार नाही. त्यांना समजावणे थोडेसे तुमच्यासाठी कठीण जाणार आहे. ते फक्त स्वतःचंच मत खरं करण्यामध्ये रुची घेतील. परंतु वर्ष जसे जसे पुढे सरकेल तसे तसे त्यांच्या वागण्यातही तुम्हाला बदल दिसून येईल. त्यांच्या मनात प्रेमभावना विकसित होईल. ते तुम्हाला पूर्णपणे मान देतील. तुमच्याप्रती सहानुभूती दाखवितील. वर्षाच्या शेवटी संतानाबद्दल सुखद सूचना तुम्हाला वेळोवेळी समजतील. ते त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती करतील, पुढे जातील आणि जर कोणी तुमचे संतान विवाहयोग्य असतील तर त्यांचेही विवाहाची गोष्ट घरामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण हे आनंदी राहील. जर आपण विवाह इच्छुक असाल तर वर्षाच्या सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये विवाहाशी संबंधित चर्चा घरामध्ये सुरू होतील आणि तुमचे नाते कुठेतरी पक्केही होऊ शकेल. तुमच्या जीवनसाथीच्या स्वास्थ्यविषयक काही समस्या उद्भवू शकतात. सोबतच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही कारणाने तणाव वाढण्याची शक्यता आहे.
तुमच्या सासरच्या पक्षात संबंधामध्ये कटुता निर्माण होऊ शकते, परंतु वर्षाच्या शेवटी तुमच्या प्रेमसंबंधाला अंकुर फुटेल आणि हळूहळू तुम्ही पुन्हा एकमेकांच्या जवळ याल. तुमच्या नात्यासाठी हा काळ खूपच अनुकूल असा सिद्ध होणार आहे. वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी काहीशी कमजोर राहील, परंतु काही काळ लोटल्यानंतर तुम्ही शिक्षणाप्रती सतर्क राहाल आणि आपले सर्व प्रयत्न तुम्ही करत राहाल. शिक्षणामध्ये तुमची रुची सहज रूपाने वाढेल आणि याचा परिणाम म्हणूनच तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीलाच अनुकूल असा पाहायला मिळेल. परंतु अधूनमधून काही व्यत्यय येतील, आपली एकाग्रताही भंग करतील. यामुळे तुमच्या शिक्षणामध्ये काही समस्या उत्पन्न होऊ शकतात, परंतु वर्षाचा मध्य उलटल्यावर सर्व प्रकारे अनुकूल परिणाम मिळण्याची आपल्याला शक्यता आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण घेण्यामध्ये सक्षम व्हाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्यांना वर्षाच्या सुरुवातीलाच बऱ्यापैकी उत्तम परिणाम मिळू शकतात. जर तुम्ही काही परीक्षा दिलेल्या असतील तर त्यातही आता निकाल सकारात्मक लागण्याची दाट शक्यता आहे. यश नक्कीच मिळण्याची पण शक्यता आहे. कोणत्या तरी विशेष सरकारी सेवेत तुमची निवडही होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला मनासारखे उच्च शिक्षण ग्रहण करण्याची संधी मिळेल. जर तुमची रुची विदेशात जाऊन किंवा परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याची असेल तर ती इच्छाही सध्या पूर्ण होण्याचे योग आहेत. तुम्ही परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतात. तरी जर तुमचे हे स्वप्न असेल तर नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला परिणाम हे सकारात्मकच मिळतील. करिअरच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी ठीकठाक राहणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या नोकरीत मजबूती राहील. भरपूर मेहनत कराल आणि त्याचे चांगलेच परिणाम तुम्हाला दिसून येईल. तुमच्या नोकरीमध्ये अगदी पाय रोवून तुम्ही उभे राहाल. नोकरीमध्ये बदलीही होऊ शकते. जर सरकारी सेवेत तुम्ही असाल तर बदली होण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही नवीन नोकरीच्या जर शोधामध्ये असाल तर वर्षाच्या सुरुवातीला नोकरीही तुम्हाला मिळून जाईल. वर्षाची अर्ध्यानंतर म्हणजेच मध्य उलटल्यानंतर आपण खूपच व्यस्त राहणार आहात. कामाच्या निमित्ताने आपण दुसऱ्या गावी किंवा दुसऱ्या राज्यातही जाण्याची शक्यता आहे. काही तणावपूर्ण गोष्टीही घडू शकतील आणि त्यामुळे नोकरीमध्ये भरपूर मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. या पूर्ण वर्ष तुमच्या नोकरीमध्ये तुम्ही उत्तम प्रयत्न कराल. उत्तम स्थिती तुम्हाला प्राप्त होणार आहे. नोकरी बदलण्यातही तुम्ही यशस्वी होणार आहात. तरी तुम्ही या सर्वांचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. हे वर्ष तुमच्या व्यवसायासाठी खूपच चांगले राहणार आहे अशी अपेक्षा तुम्ही करू शकतात. तुम्हाला दीर्घकालीन लाभ मिळू शकतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल, परंतु गती हळू मिळेल. जसे वर्ष पुढे जाईल तसे तुमच्या व्यवसायात वृद्धी वाढेल. सोबतच सावधानताही बाळगलेली बरी पडणार आहे. व्यावसायिक भागीदारीसोबतच संबंध बिघडण्याची पण शक्यता आहे, परंतु तुम्ही प्रसंगाला व्यवस्थित हाताळाल आणि परिस्थिती तुमच्या पक्षामध्ये न्याल. वर्षाच्या शेवटी तुमच्या व्यवसायाला विशेष उन्नती मिळेल. काही महत्त्वाच्या बदलांसोबतच तुमच्या व्यवसायाला उन्नती तुम्ही व्यवसायात कराल. आपल्याला यावर्षी भरपूर धनलाभ मिळेल, परंतु खर्चही तेवढ्याच प्रमाणात वाढणार आहे. विभिन्न प्रकारच्या खर्चामध्ये तुम्ही घेरले जाल. यामुळे आर्थिक संतुलन साधता येणं जवळपास तुम्हाला कठीणच होणार आहे. वर्षाच्या मध्यात विशेष करून काही प्रबळ आर्थिक लाभ मिळतील, परंतु या लाभाचा योग्य विनिमय करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तरच आपले आर्थिक संतुलन राहील. नाहीतर हे वर्ष आपल्याला आर्थिकदृष्ट्या काही समस्या देऊ शकणार आहे. संपत्तीच्या बाबतीत वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. नवीन वाहन पण खरेदी करू शकाल. हे वाहन तुम्हाला सुखसुविधांनी पूर्ण असे मिळणार आहे. तुम्ही त्याच्यावरच जास्त लक्ष द्याल आणि सोबतच तुम्ही मोठी संपत्तीही खरेदी करू शकता. ही संपत्ती अचल संपत्ती असण्याचे योग जरा प्रबळ आहेत. यातून तुम्हाला भरपूर लाभही मिळेल. सोबतच एखाद्या संपत्तीबाबत खरेदी विक्रीचा व्यवहारही तुम्ही करू शकता आणि यातून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभही मिळेल आणि तुमची आर्थिक स्थितीही अधिक मजबूत होईल. यावेळी तुम्ही तुमच्या क्षमतेने अधिक धन लावून काही संपत्तीही मिळवू शकतात. हे वर्ष आपल्याला आर्थिक बाबीत चढ उताराने भरलेले असे राहणार आहे. खर्च भरपूर प्रमाणात वाढतील.
तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला खर्च करावे लागू शकतात. खर्चात तेजी कायम राहणार आहे. तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला एखाद्या तीर्थयात्रेलाही जाऊ शकता. सोबतच दूरच्या यात्रा तुम्ही कराल. या यात्रा तुम्हाला व्यवसायामध्ये लाभदायकच ठरतील. नवीन ओळख्या होतील. ते तुम्हाला लाभ प्रदान करणारे असे ठरतील. यात्रेवर विशेष धन खर्च होईल. याची तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला अधिकच सतर्कतेने कोणतेही कार्य करावे लागणार आहे. वर्षाच्या 3 ते 4 महिन्यात आर्थिक गुंतवणूक करणे टाळा, कारण हानी किंवा नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. परंतु वर्षाचे शेवट हे तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या काही प्रमाणात का होईना अनुकूलच दिसणार आहे. अपेक्षेप्रमाणे तुम्ही धन कमावण्यात यशस्वी राहाल. सोबतच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चांगले योग बनतील. नोकरी करणाऱ्यांना पगारामध्ये वाढ होऊन उत्तम पगार मिळू शकेल. सोबतच सुरुवातीला जे कोणतेही नुकसान झालेले होते तेही भरून निघण्यास तुम्हाला मदतच होईल. त्यामुळे तुमच्यावरचा आर्थिक ताण काही प्रमाणात का होईना परंतु कमी होईल आणि तुम्हाला वर्षाच्या शेवटी संपूर्ण प्रमाणात आर्थिक स्थैर्य लाभेल. वर्षाची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीने आपल्यासाठी थोडीशी कमजोर राहू शकते. स्वास्थ्य प्रति समस्या संबंधित सावधान राहिलेच पाहिजे. हे वर्ष तुम्हाला शारीरिक समस्या देणारे असे जाईल. अचानकपणे काही शारीरिक समस्या उद्भवतील, परंतु ते अचानकपणे निघूनही जातील. मधल्या काळात ते खूप त्रास देतील आणि त्यामुळे थोडी आरोग्याची काळजी घेतलेलीच बरी, नाही का? वर्षाची सुरुवात आरोग्याच्या बाबतीत जास्तच त्रासदायक राहणार आहे. या काळात रक्तसंबंधित समस्यांच्या अधिक समस्या आपल्याला किंवा अधिक त्रास आपल्याला होणार आहे. सोबतच अतिरिक्त पोट संबंधित समस्या, ताप आणि डोकेदुखीसारख्याही समस्या अधूनमधून तुम्हाला त्रास देऊ शकतात. यामुळे थोडंसं सावध राहा. यावर्षी तुम्हाला आपल्या दिनचर्येत विशेष बदल करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही कडक शिस्त लावून आपल्या शरीराची विशेष करून काळजी घेतली तर त्रास जरा कमी होईल. आपले भोजन आणि खानपान याकडे विशेष लक्ष देऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या थोडेसे प्रबळ बनू शकता आणि समस्या कमी करू शकता. सिंह राशीसाठी भाग्यशाली अंक हे 1 आणि 9 असे आहे. हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींना मध्यम राहील. तुम्हाला आपल्या समस्यांवर बाहेर निघण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक लक्ष देण्याची गरज आहे. इतर क्षेत्रामध्ये तुम्ही अपेक्षाप्रमाणे अधिक उत्तम तुम्हाला परिणाम तुम्ही प्राप्त करू शकाल. आपल्या आत्मसन्मानाला कायम ठेवा आणि कुणासोबतही व्यर्थ वेळ घालवत बसू नका. तुम्ही दर रविवारी श्री आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करत चला आणि नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करत चला. याचा तुम्हाला सकारात्मकच फायदा मिळेल किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभच मिळवून देणार आहे. नवीन वर्ष सुरू होत आहे, तरी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना, स्वप्ने, ध्येय जी तुम्ही पाहिली आहेत ती पूर्ण होऊ दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे. यावर्षी तुम्ही नवीन संकल्प करा आणि ती पूर्णही करा. अगदी जीव तोडून प्रयत्न करा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.